करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोही. कीर्ती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी मालां कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. ओम नमो 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 ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. दयाळा तुझा अनुग्रह लादलो, लादलो पावन झालो चराचर. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. किंवा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. श्री संताची माता चरणावरी, श्री संतांचे या माता चरणावरी, श्री संतांचे या माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त, भगवंताचे अत्यंत लाडके भक्त, संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा उपदेश प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला असून, या अभंगावर काहीच चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे गरजेचं आहे. गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्री संत तुकाराम महाराजांचं गाथा भजन, श्रीमद भागवत कथा, हरिपाठ, कीर्तन, जागर, समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्याने, भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने, साधू संतांच्या पदस्पर्शाने आपल्या श्री क्षेत्र देवदेहपळ या नगरीत चालत असलेला हा भव्य स्वरूपाचा नाम सप्ताह, या नाम सप्त्यातली तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ, सर्व भाविक वृंद तथा आदरणीय परमस्नेही
परमार्थातले जाणकार आणि वांगी संस्थांचे आपल्या परिसरातलं एक वैभव आदरणीय माणिक तात्या यांच्या माध्यमातून तथा या गावचे श्रीमान श्रीयुत सुग्रीव भाऊ बडे यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याचा सुयोग प्राप्त झालेला आहे। आणि या मंडपामध्ये माझी पाठराखण करणारे हे सर्व टाळकरी बंधू, खरं म्हणजे कीर्तन घराचे हे बंधू आहे, भाऊ आहे, ज्याला बाहुबली असं म्हटलं जातं। दंडाला दंड देणारा, बाहूला बाहू देणारा भाऊ असतो, त्याला बाहुबंद म्हणतात। पण आता त्या बाहुबंद या शब्दाचा अर्थ वेगळा झाला। आता सध्याच्या काळामध्ये भाऊबंद म्हणजे एका भावाची भाजी दुसऱ्या भावाच्या घरी जाणं येणं बंद, त्याला म्हणायचं भाऊबंद असा प्रकार आहे। आता कीर्तनकाराचे भाऊबंद आहेत हे सगळे। आणि भावाचं परीक्षा जी असते ती भांडणामध्ये असते, म्हणजे हाणामारी करण्यामध्ये नाही। पण भांडण जर सुरू झालं तर भाऊ हा पाठीमागं उभा राहत असतो। आणि प्रत्येकाच्या परीक्षा ठरलेल्या असतात। बायकोची परीक्षा दारिद्र्यात असते। पैसा जवळ असल्या तर बाई पुढं पुढं करीन, यात नवल नाही। पण दारिद्र्य अवस्थेत जर बायको आपलं ऐकत असेल तिची परीक्षा आहे। वक्त्याची परीक्षा सभेमध्ये असते, शूराची परीक्षा रणांगणामध्ये असते। प्रत्येकाच्या परीक्षा ठरलेल्या आहेत। तसं ही कीर्तनातली परीक्षा म्हणजे ही कीर्तनकार जरी कच्चा असला तर त्याला सांभाळून नेणं हे भाऊबंदकीचं काम असतं महाराज, म्हणून ह्याला भाऊबंद म्हणतात। आणि त्याच्या खालच्या शब्दात सांगायचं झालं आपल्या व्यवहारातल्या, कीर्तनकार नावाच्या म्हणजे कीर्तनकार रूपी मड्याचे हे टाळकरी म्हणजे खांदेकरी असतात। आणि हे मृदंग वादक म्हणजे शिकाळीवाला असतो। ह्यानी पुढं चालायचं आणि ह्यानी हे मड घेऊन पुढं चालायचं, मागं चालायचं, ह्यानी पुढं चालायचं आणि ह्यानी मागं चालायचं। आता एक सभासद नाही इथं वारा घालणारा, पेटी मास्तर म्हणजे वारा घालणारा असत। 2 फूट जरी मड पुढे गेलं तरी फक्त भाता चालू करायचा, जसे की रडायचं त्याच्यासाठी। त्यो म्हणजे भावकीतलाच असतो त्यो आपल्या वारा घालणारा। आणि हे खाली बसलेले म्हणजे ते बी भावकीतलीच असतात, पण जरा लांबचे असतात, म्हणजे ते पेटल्यावर पुन्हा तांबाखूला चुना लावते। विठाला हे सर्व आपल्या एका कुटुंबातले सभासद आहेत। मंडपामध्ये बसलेली म्हणजे सगळी एका कुटुंबात। तसं संतांच्या दृष्टीनं कुटुंब फार मोठं मानलेलं, वसुदेव कुटुंबकम असं म्हटलेलं। हे विश्वची माझे घर, आईशी मती जयाची स्थिर, किंबवना चराचर आपणची झाला। म्हणून आता संतांच्या विचारापर्यंत आपले विचार तर जाऊ शकत नाहीत, पण किमान सत्यापुरतं किमान मंडपातली मंडपात तरी एकत्र यायला काय हरकत। हे सगळे टाळकरी बंधू, ऐकणारे, वाजवणारे हे सगळे एका कुटुंबातले आहेत। आता ज्यांची सुंदर चाल झाली अशा आदरणीय आपल्या परिसरातले वैभव पारमार्थ प्रेमी आदरणीय उद्धव बापू यांनी सुंदर चाल गायली, त्यांना साथ संगत केली आदरणीय हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज सोनवणे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। बाकीच्या टाळकरी मंडळीला बी कोटी कोटी धन्यवाद। पण आता मला नाव माहित नाही, त्याच्यामुळं हत्ती के पाव में सबके पाव। आता हे जसं वार आहे तसं उधळतो बरं का, नाही तर माझा स्वभाव सांगतो, मी ह्या स्टेजवर जास्त कोणाचं वर्णनच करीत नाही। कारण हे स्टेज फक्त 2 माणसाचं वर्णन करायसाठी असतं, एक देवाचं वर्णन करायचं आणि एक संतांचं वर्णन करायचं, तिसऱ्या माणसाचं वर्णन नाही करायचं। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, वर्णावी ती थोरी एक विठ्ठलाची, वर्णावी ती थोरी एक विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगून कीर्ती मानवाची वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची,
असे सांगून ये. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची आणि कीर्ती मानवाची सांग. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचुनी त्या पांडुरंगा एका वाचुनी त्या. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचुनी त्या पांडुरंगा एका वाचुनी त्या. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. तुकाराम महाराज म्हणतात इतरांची स्तुती करणं म्हणजे ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरं जाणं. म्हणजे इतरांची स्तुती जास्त करायची नसते. उगाच नॉर्मल काहीतरी आपलं एखादा शब्द ते बी नॅचरल आला तर मुद्दाम होऊन नाही. आणि आपल्याकडे वर्णन करायसारखं आहे तरी काय आपल्याकडे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बायकोनी नवऱ्याचं वर्णन केलं पाहिजे, नौकरांनी मालकाचं वर्णन केलं पाहिजे, शिष्याने गुरुचं वर्णन केलं पाहिजे आणि भक्तांनी देवाचं वर्णन केलं पाहिजे. हे असलं यात. पण सध्या काय आता दरवाजा मोकळा मोरीला बोळा. त्याचं काही अवघड आहे म्हातारा. कोणी कोणाचं कसं बी वर्णन करत. आणि आमच्या संप्रदायात आता भलता बाजार झाला. तुम्हाला गोष्ट सांगतोय. ह भ प एवढं बस झालं ना. अहो हे ह भ प आपल्याला लिहितेत हे त्यांचा मोठेपणा आहे. नाही तर आपली का लायकी का ह भ प म्हणून घ्यायची. अहो ह भ प म्हणजे केवढी पदवी ही. हरीचा भक्त पारायण करणारा. आणि ह्याचं पारायण फक्त कीर्तनापुरतच असतं, एरवी काही नसतं. पण तेवढ्यानी पोट भागत नाही. त्याच्या पुढं पदवी लावा लागते. ह भ प गु गुरुवरी. बरं गु लावल्यावर थांबा पुन्हा पू. आता हे गुण पून काय चांगल्या गोष्टी का. गुरुवर्य परम पूज्य. मला उशिरा कळलं की हे पूज्य असत. गुरुवर्य परम पूज्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ. ऐकणारा माणूस हातकूनच जातो. त्याला वाटतं कधी विठोबा रुक्माई होती कोणाला माहित. एवढ्या लांब लांब पदव्या ह भ प सगळं लावतो. एक जणी तर ह भ प गु पु हे सगळं लावलं तरी त्याचं पोट भरलं नाही. त्याच्या पुढं पदवी लावा लागली. ह भ प गु पु वेश्यासो म्हणजे वेदशास्त्र संपन्न. कीर्तन झालं. मी त्यांच्या बैठकीत गेलो. म्हणलं महाराज तुम्ही वेदशास्त्र संपन्न पदवी लावली. कोणता वेद येतो? ऋग्वेद. म्हणले नाही. यजुर्वेद म्हणले नाही. सामवेद म्हणले नाही. अथर्ववेद म्हणले नाही. मग कोणता वेद येतो? त्यांनी सांगितलं मूळ वेद येतो. विठाला काय बाजार लावलाय निस्त्या पदवी. आणि पदव्याने माणूस मोठा होत नसतो. पदव्या लावल्याने माणूस मोठा होत नसतो. पण अलीकडे आता सध्या बाजारामध्ये लय निस्त्या पदव्या झाल्या सगळ्या. दोन गोष्टीचा विनोद केला की विनोदाचार्य. गायनाचे दोन त्याचा राग येतो असे राग. गायनाचार्य. दोन मुकडे आले की मृदंगाचार्य. हे आचार्यच कशा बरोबर खाते ती मला माहित नाही. अजून मी 31 वर्ष झाली या संप्रदायात. पण मला अजून कळालं नाही की किती शिकलं म्हणजे महाराज होत. मला लोक म्हणतात महाराज म्हणून मी घेतो महाराज म्हणून. पण किती शिकलं म्हणजे महाराज होतो ही मला अजून महाराज होऊन मिळ नाही लागलं. कसल्या पदव्या लावल्या? अरे साधू संतांनी पदव्या नाही लावून घेतल्या. आणि पदवी लावायचीच ठरली तर देवाच्या संताच्या पायाजवळ बसावं आणि मग पदवी घ्यावी.
राम म्हणता रामची होईजे आणि पदी बैसोनी पदवी घ्यायची. देवाच्या संताच्या पायाजवळ बसावं आणि मग पदवी घ्या. आता तसं राहिलं नाही. आता ओहापोह झाला संप्रदायामध्ये आणि कोणी कोणाला गुमानी झाला. सगळे आपापल्या मस्तीमध्ये. गायकाने त्याच्या मस्तीत राहायचं, कीर्तनकाराने त्याच्या मस्तीत राहायचं, वाजविणाऱ्याने त्याच्या मस्तीत राहायचं. सगळ्या मोकार मस्त्या झाल्या. मस्ती परमार्थात असावा, पण मस्ती कशी असावी की ती मस्ती मला आहे याचा सुद्धा त्याला भान राहिलं नाही पाहिजे. त्याला म्हणतात मस्ती. आणि त्याला भक्तीची मस्ती म्हणतात. आणि भक्तीमध्ये जर मस्ती नाही आली तर नाथ महाराजाचे शब्द ऐका. एका जनार्दनी पोस्त गाणे गाता व्हाल मस्त, नाही तरी भडवे समस्त. विठ्ठला मस्ती आली पाहिजे भक्तीमध्ये. मस्ती नशा चढली पाहिजे. नशा आपल्याला नशा चढती, पण मोकार नशा चढली. कोणाला कलेची नशा, कोणाला विद्वत्तेची नशा, कोणाला सौंदर्याची नशा, कोणाला संपत्तीची नशा, कोणाला सत्तेची नशा. हे सगळ्या नशामध्ये माणसं बेजार आहे. बघा तुम्ही कीर्तनामध्ये सुद्धा जर एखादा गोऱ्या माणसा शेजारी काळा माणूस जर बसला ना, त्या गोऱ्याचं लक्ष कीर्तनात नसतं. ते असं तिरप्या नजरीनं त्याच्या हाताकडे एकदा बघत आणि आपल्या हाताकडे एकदा बघत आणि मनातली मनातच संकल्पना करतं की किती केलं तर किती फरक आहे त्याच्यात आणि माझ्यात. आता काळा मेल्यावर जाळीत येतं काय? गोऱ्याला का महिनाभर घरात ठेवतात? त्याला बी जाळीत येतच ना, पण त्याला रंगाच मस्ती असते महाराज, सौंदर्याची मस्ती असते महाराज. त्याला कोणाला सत्तेची मस्ती असती, कोणाला संततीची मस्ती असती. 4-5 पोरं असतात बल्लाड्डी एकापेक्षा एक, आणि मग कोणावर बी मिशीवर ताव हाणणार, मोडताच पाडीन बघतो हा. त्याच्या नादालाच कोणी लागत नाही. त्याची पोरं नातून पलतून भलता बार धणार. आता एखाद्याच्या नादी लागल्या मुद्दाच पाडीन ना एखाद्याचा. म्हणजे संततीची मस्ती असती, कोणाला धनाची मस्ती असती. सगळ्या मोकार मस्त्यात काय कायला तर नुसत्या मिशाचीच मस्ती असते. एखाद्याने म्हणलं का ना तुमच्या मिशानं शिवाजी महाराजाच्या तलवारी सारखेच तसं तसं पिळीत होते, तसं तसं पिळत होते. असं मिशाला कुठं नटत असते. घोड्याच्या शब्दाला किती केस असते. कसल्या मोकार मस्त्या काढ्यात ह्या सगळ्या. माणसाला मस्ती नसली पाहिजे. हो, मस्ती नसली पाहिजे. एवढा मोठा राजा रावण मस्तीतच गेला महाराज. माज आला त्याला आणि मस्तीतच महाराज थोबाड वर करून त्याला रणांगणामध्ये पडावं लागलं आणि घुबडाने डोळे फोडले त्याचे, घुबडाने. आणि तुम्हाला सांगतो रावण किती श्रीमंत होता आणि कसली मस्ती होती त्याची. तुकाराम महाराजांनी कोणाच्या श्रीमंतीचं वर्णन केलं नाही, पण रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन केलं. लंके माझे घरे किती ती ऐका, सांग तसे संख्या जैसी तैसी, कोटी घरे जेत काश्यानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आता हे तुम्हाला माहिती म्हणून तुम्ही बोलले. तुम्हाला रावणाची एक श्रीमंती सांगतो, तुम्हाला न माहित असते. रावण किती श्रीमंत होता. रावणाची एक बेडरूम एका पारड्यात टाकायची आणि सृष्टीतली सर्व संपत्ती एका पारड्यात टाकायची. भारताची नाही बरं, पूर्ण सृष्टीतली. तरी रावणाच्या बेडरूमची बराबरी होत नाही. लोक म्हणते ना अशी बेडरूम तरी कशी होती. सांगतो पद्धतशीर दम खरा. माणसाला दम निघत नाही, लगेच पाहिजे. त्याची एक बेडरूम होती, ती पृथ्वीच्या खाली होती, त्याला तळघर म्हणतात. त्याच्यात त्याची एक बेडरूम होती. त्या बेडरूमला खाली उतरायला स्फटिकाच्या पायऱ्या होत्या. स्फटिक कळतो का तुम्हाला? आपण बघितल्या त्या गारगोटा, स्फटिक नाही माहिती. अगोदर स्फटिकाची शक्ती सांगतो म्हणजे तुम्हाला स्फटिक कळत. ओरिजिनल स्फटिकाचा एवढसा मणी जर गळ्यात धारण केला
तर माणसाला 10,000 हजार वर्ष मृत्यू येत नाही. त्या स्फटिकाची ताकद. आताच संन्याशाच्या गळ्यात त्या स्फटिकाच्या माळा असतात, पण ते डुप्लिकेट. पूर्वी ऋषीमुनीच्या गळ्यामध्ये त्या माळा असायच्या स्फटिकाच्या, आणि ते साधू संत हिमालयामध्ये राहायचे, आणि 10,000 20,000 हजार वर्ष त्याला मरण येत नाही त्या स्फटिकामुळे. अशा स्फटिकाच्या पायऱ्या रावणाच्या बेडरूमला खाली उतरायला होत्या, आणि हे मंडपाला जसे खांब लावलेत ना, एवढले अशा कवटाळीत बसतील एवढले खांब, 60 खांब ओरिजिनल हिऱ्याचे होते. हिरा बघितला तुम्ही? नसल बघितलं. आपणच हिरे आहेत ना. आपण का साधे हिरे आहेत का? मंदिराचे उरलेले गज त्याच्या वंगाऱ्या केल्या काही काही, आणि दुसऱ्याचे बांधावरले दगड आणून आपल्या बांधावर टाकलं. असले हिरे आहेत आपण. आपला हिरा नाही माहित, पण ओरिजिनल हिरा, एवढूसा हिरा जर तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विक्रीला मांडला तर एवढूशा हिऱ्याची 1-1 करोड रुपये किंमत असते. करोड. अशा ओरिजिनल हिऱ्याचे 60 खांब रावणाच्या बेडरूमला लावलेले होते. आणि त्याची जी झोपायची क्वाट होती ना, पूर्वी एक लाल नावाचा धातू होऊन गेला. एक लाल म्हणजे एका पृथ्वीचं मूळ. त्या लाल नावाच्या धातूची क्वाट रावणाला झोपायला होती. आपल्याकडे काय, अहो 1.5 पोट हा ब्रेड नसतं आपल्या घरात, पण माणसं असे ताटच चालत येतो ताडसासारखी. अरे रावणाची श्रीमंती कुठं, आपली श्रीमंती कुठं, त्याचा संसार कुठं, आपला संसार कुठं, कैसे घरात घरकुल केले. असे आपली घर आहेत महाराज. पावसाळा आले की मधातच गळत, आणि बाहेर निघल्या लगेच बेंदाळकाचा वास येतो. बेंदाळाचा उदबत्ती लावायची गरज नाही, काय नाही. हे आपली असली घर, पण त्याची एवढली घर सोन्याचे, पण त्याचं काय झालं महाराज, काय अवस्था झाली त्याची. पण माणसाच्या जीवनामध्ये मस्ती नाही आली पाहिजे, माज नाही आला पाहिजे. माज आला तर भक्तीचा आला पाहिजे. आमच्या जनाबाईला माज आला भक्तीचा, आणि माज आल्यावर काय केलं जनाबाईनं, उभी राहुनी अंगणी आणि शिव्या देते दासी जनी. एकदा भक्तीचा माज जर चढला ना तर देवाला बी शिव्या देण्याची ताकद येते. असा माज आला पाहिजे. आमच्या गोऱ्या कुंभाराला नशा चढली, मस्ती चढली, आणि काय झालं मस्तीमध्ये, स्वतःच पोरग चिकला म्हणे तुडून मेलं तरी खबर नाही लागली. याला म्हणतात भक्तीची मस्ती. विठाला नाही देह शुद्धी मूल तुडवी, याला म्हणतात भक्तीची नशा. अशी नशा चढली पाहिजे. आणि एकदा नशा चढली ना, विसंगतीचे शब्द बाहेर पडतात. विसंगतीचे मग गोकुळामध्ये गवळणीला मस्ती चढली महाराजांना, विसंगतीचे शब्द बाहेर पडले. डोक्यावरती दही दूध होत, पण बोलत असताना काय बोलायला, गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, हो गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर
अशी तिला भिनली पाहिजे, चढली पाहिजे नशा. नशा चढली एकदा की विसंगतीचे शब्द बाहेर पडतात, चांगले शब्द नाहीत, त्याला भ्रांत होते, भ्रांत. तसे तुम्ही आम्ही देवाच्या बाबतीत भ्रांत झालेली जीव. पण माऊलीने एक ओवी किती सुंदर लिहिली. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावर. भ्रांत झालेले जीव आहेत, भ्रांत. आणि भ्रांत कशाला म्हणतात हे समजण्यासाठी एक दृष्टांत सांगतो. एक जणांनी घेतलेली तर कळत असेल ना, त्यातली तर रंगलेली माणसं आहेत आपण. त्याने थोडीशी घेतली आणि त्याला चढली, आणि ज्याला चढती त्यानेच घ्यायची बर का. हो, तसं परमार्थात सुद्धा तेच गणित आहे. इथं सुद्धा ज्याला चढती त्यानेच इकडे यायचं, ज्याला चढत नाही त्याने इकडे यायचं नाही. आपल्याला चढती पण तंबाखू खाल्ल्यावर चढत, अशी चढतच नाही. म्हणून तुम्ही एकादशीला खेड्यापाड्यात भजन बघा, तुम्ही भजन सुरू झालं आणि रूपाचा अभंग झाला, करा चहा, आणा तंबाखू, काढा बिडी, मग ह्याला नशा फुटत. भाजनाची नशा चढली पाहिजे, त्याला तंबाखू चहाची नशा नाही लागत, त्या भाजनाचीच नशा चढली पाहिजे, त्याला म्हणतात मस्ती. आणि त्याला चढली महाराज. आणि चढल्यानंतर ते बसला कुठं? स्वतःच्याच दारात उंबऱ्याला टेकून. उंबरा कळतो ना तुम्हाला, दरवाजा, दरवाजाला टेकून बसला आणि मोठ्या मोठ्याने रडायला लागला. आणि 2 ठिकाणी माणसं बिगर निमंत्रणाचं गोळा होते. रडायला लागली की गोळा होते, आणि भांडणं लागली की गोळा होते. भांडणं लागल्या का म्हणून गोळा होते, कारण त्यांना शिव्या पाठ करायच्या असतात. काय कायचं लय पाठांतर महाराज. मी तर एक टप्पू माळकरी माणूस बघितला, त्याचं सकाळी 10 वाजता भांडण सुरू झालं, दुपारचे 4 वाजता ते माणूस भांडत होता. पण 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत त्याने गेलेलं डबल अभंग येऊ दिलं नाही. मी म्हणलो काय पाठांतर राव तुमचं. म्हणला महाराज आता शिकत एकच गाथा झाला, अजून 3 गाथ्याचं पारायण राहिलंय. म्हणलं कधी वेळ प्रसंग आला तर तुझ्याकडून संता घेईल मी. काय पाठांतर महाराज, एकच शिवी पण वेगवेगळ्या ढंगात द्यायची. त्याचे आरो आवरो वेगळे, त्याच्या ठेवणी वेगळ्या, त्याचे आलाप वेगळे, त्याचे ताणे वेगळे. आता मी का तुम्हाला शिवे देऊ का इथं? पाठांतर खूप असतं. म्हणून माणसं भांडणं लागली की गोळा होते, आणि रडायला लागली की गोळा होते. ते लागलं रडायला आणि लोक गोळा झाली. माणसं म्हणले काय झालं तुम्हाला रडायला? झालं काहीच नाही, मला फक्त माझ्या घरी नेऊन पोस्ट करा. आणि ती कुठं बसला? त्याच्याच दारात उंबरेला टेकून. आणि ते म्हणायचं मला माझ्या घरी नेऊन पोस्ट करा. आता त्याला त्याच्या घरी कसं पोस्ट करायचं? लोक म्हणायचे अहो हे तुमचंच घर आहे. नाही नाही, मी थोडी घेतली म्हणला, पण इतकी बी घेतली नाही की दुसऱ्याच्या घराला माझं म्हणणे येईल. मला माझ्या घरी नेऊन पोस्ट करा. ते सगळे श्लोक सांगून दमून गेले त्याला. शेवटी एक जणाने त्याच्या बायकोला हाक मारली, ओ ताई इकडे या, हे बघा तुमचे मालक. ती बिचारी बाहेर आली आणि तिनं बघितलं. ते अहो म्हणजे तुम्हाला काय वाटतं का जीवाला? सगळं गाव जमा झाले, लोक हसायला लागले, चला आतमध्ये. त्यांनी वर बघितलं आणि म्हणला तुम्ही कोण? अक्का. अहो ती म्हणली का तुमच्या डोक्या परिणाम झालाय का? मी तुमची बायको आहे ना. मला बायको नको, माझ्या घरी आहे ना एक बायको, ही दुसरी बायको कशाला? बायको नको मला फक्त माझ्या घरी नेऊन पोस्ट करा. आता तितक्या लोकात ती बाई कशी थांबल? ती बाई कंटाळून गेली. शेवटी तिनं तिच्या सासूला हाक मार, आत्या बाहेर या. आणि ही आत्या म्हणण्याची पद्धत फार जुनी. आता मॉडर्न जमाना झाला, लोक सुशिक्षित झाले. आता आत्या नाही, मॉम. मॉम आला आता. पहिली आत्या म्हणण्याची पद्धत. मग ती आत्या म्हणणारी बाई बाहेर आली, आणि बाहेर आल्याच्या नंतर त्याच्या तोंडावर हात फिरवला, त्याची हानवटी धरली आणि म्हणली का म्हणून तू येड्यावानी करायला लागला? लोक हसायला लागले, अपमान व्हायला लागलाय, चला आतमध्ये. ते म्हणा तुम्ही कोण?
अरे म्हणे मी तुझी आई ना. ते म्हणे हे बघा मला आई बायको माय बाप सगळे, मला फक्त माझ्या घरी नेऊन पोचत करा. सगळे माणसं थक्क झाली. शेवटी एक तिथं 3 चाकी रिक्षा चालवणार माणूस आला. पेट्रोल नाही, नुसतं राखेल टाकलेलं, तर धोपणारी काळी झर माणसं सगळी. आणि त्यांनी रिक्षा उभा केला आणि म्हणला कशाचा करताय. एक जण म्हणला पहिला रिक्षा बाहेर काढ, कारण धोपणात माणसं आहेत का माणसात धोपण आहे त्याचाच मेळ लागा ना. काळी झर माणसं सगळे. ते म्हणला झालं काय तेवढं सांगा. तो म्हणला ह्यो शहाणा त्याच्याच उंबरेला टेकून बसलाय दरवाजा, आणि तो म्हणतोय मला माझ्या घरी नेऊन पोचत करा. आता त्याला त्याच्या घरी कसं पोचत करायचं. ते मला सरकारी की कर, तुम्हाला काय आकला नाही. आणि हे माणूस समोर गेला, सांगितलं काका तुमचं काय समस्या, काय तुमची समस्या. काहीच नाही, फक्त मला माझ्या घरी नेऊन पोचत करा. ते म्हणला 500 रुपये लागतील. आणि 500 म्हणल्या त्याने खिशात हात घातला आणि बंडल मधली अशी कोरी करकरीत 500ची नोट काढी 2 बोटात अशी फेकली त्याच्या अंगावर. हो, काय काय माणसाने झागिरी जाऊ दिली पण फुगिरी जाऊ दिली नाही. त्याच्या अंगावर अशी फेकली नोट. म्हणला हे 500 घे पण मला माझ्या घरी नेऊन पोचती कर. आणि चला उठा म्हणला, बसा रिक्षात. त्याच्या हाताला धरलं रिक्षात बसली आणि त्यांनी जाग्यावरची 1 तास तर तिथंच एकाच जाग्यावर. 1 तासात त्याची निशा कमी झाली. उतरा म्हणले आलं तुमचं घर म्हणे. आणि रिक्षातून बाहेर पाय टाकला, बाज 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 बांधला. गावात फक्त एवढा माणूस हा नाही मानला. याला म्हणतात भ्रांत झालेला जीव. तसे तुम्ही आम्ही सुखाच्या देवाच्या बाबतीत भ्रांत झालेले जीव आहे. सुख हे लांब नाही, आपल्या जवळ आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. तुझी फक्त जागा चुकली ना, आपल्या जवळच आहे. ती लय लांब नाही, ती आपल्या जवळ आहे. फक्त त्याला आपलंस करा, असं तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नोहे, तेने विन जीवा सुख नोहे. रति माई के तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. रति माई के दुखाती जननी, रति माई के दुखाती जननी. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात त्याला आपलंस करा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही बी करा, सुख नावाची गोष्ट तुम्हाला मिळणार. करशी देवा विना असं, करशी देवा विना असं, करशी देवा विना असं, करशी देवा विना असं. अवघे होईना निरास, अवघे होईना निरास, अवघे होईना निरास, अवघे होईना निरास. कृष्णा वाढविसी बहुवस, कृष्णा वाढविसी बहुवस, वाढविसी बहुवस, तृष्णा वाढविसी बहुवस. कधी सुखासन पवसी, 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 सुखासन पवसी, कधी सुखासन पवसी. करसी देवा विना असं, अवघे होईना निरास. कृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखासन पवसी. करसी देवा विना असं, कधी होईना निरास. वाढविसी बहुवस,
सुख नाही. तेने विना जीवा सुख नाही. सुख नाही, त्याच्या व्यतिरिक्त सुख नाही. एक वाक्य सांगतो तुम्हाला, आणि फार विद्वानाच्या मुखातलं वाक्य आहे. सुख, आनंद, समाधान हे शब्द आहेत ना, हे संसारातले शब्दच नाहीत महाराज. हे संसारात शोभत बी नाहीत आणि संसारातले नाहीतच. कारण संसार हा दुःखजन्य आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. इथं नाहीच, अत्यंत अभाव. म्हणजे हे सुख, आनंद, समाधान हे फक्त आपण बोलायचं, वास्तविक हे नाहीत. म्हणून मी तुम्हाला ते वाक्य सांगतो, ऐकलेलं आहे मी, प्रॅक्टिकल पाहिलेलं नाही. असं म्हणतात, वाघिणीचं दूध काढण्यासाठी सोन्याचंच पात्र लागतं, इतर पात्रामध्ये ते थांबत. असं मी ऐकलंय बरं का, पाहिलेलं नाही, ऐकलेलं बोलतो मी. कारण ते दूध इतकं सामर्थ्य असतं त्या दुधामध्ये की ते दूध जर इतर पात्रामध्ये घेतलं तर ते दूध इतकं विशाल असतं, त्या पात्राला छिद्र पाडून खाली गळून जात, त्याच्यात ते राहत नाही. त्याला सोन्याचंच पात्र लागतं. तसं आनंद, सुख, समाधान हे ज्याचं अंतकरण परमार्थ झालेलं आहे त्याच्याच अंतकरणात राहत. सांसारिक अंतकरणात ते राहतच नाही. संसारात ते नाहीच. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐके जेल कवनाची श्रवणी. किती साधू संतांनी आपल्याला सांगितलं. मग तुकाराम महाराजासारखे संत, ज्ञानोबरायासारखे संत किती समजून सांगतात की संसारात सुख नावाची गोष्ट नाही. सुख पाहो जाता कोठेचे न दिसे, सुख पाहो जाता कोठेचे न दिसे. सुख पाहो जाता कोठेचे न दिसे, सुख पाहो जाता कोठेचे न दिसे. संसार हा असे दुःख मुळा हो, संसार हा असे दुःख मुळा, संसार हा असे दुःख मुळा, दुःख मुळा संसार हा असे दुःख मुळा. म्हणवो निराम म्हणा बेडोरा, म्हणवो निराम म्हणा वेळोवेळा, मना म्हणवो निराम म्हणा वेळोवेळा, म्हणवो निराम म्हणा वेळोवेळा, म्हणा वेळोवेळा. संसारामध्ये सुख नावाची गोष्ट नाही. संसार हा दुःख जननी आहे, दुःख निर्माण करणारा संसार आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणजे तुम्हाला सुख पाहिजे असतं तर त्याला आपलंसं करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. त्यावेळेस समाजाने पुन्हा प्रश्न विचारला, महाराज त्याच्या व्यतिरिक्त सुख नाही म्हणता, त्याचं नेमकं कारण काय? त्याचं नेमकं कारण दुसऱ्या चरणात सांगतात. हेरते माईके दुखाते जनते, हेरते माईके दुखाते जनते, हेरते माईके दुखाते जनते, हेरते माईके दुखाते जनते. ओ हेरते माईके दुखाचे जनते, हेरते माईके दुखाचे जनते, माईके दुखाचे जनते, हेरते
जीवा सुख नोहे. त्याच्या व्यतिरिक्त सुख नाही. का नाही? की दुःखाची जनिती एरती माईक. माईक शब्दाचा अर्थ हे माईक नाही. माईक शब्दाचा अर्थ मायेपासून जेवढं निर्माण होतं त्याला माईक म्हणतात. आणि मायेपासून जेवढं निर्माण होतं तेवढं खोटं असतं. सगळं खोटं असतं. आणि जेवढं खोटं असतं त्याच्यामध्ये सुख नसतं. सुख कशामध्ये असतं? खऱ्यामध्ये सुख असतं. आणि संसार हा खोटा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवी. त्याच्या व्यतिरिक्त सगळं खोटं आहे. खरं काहीच नाही. मग खरं काय आहे? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. एक परमात्मा सोडून बाकी सगळं तुका म्हणे तुझी खरा येरवा उगा पसारा येरवा उगा पसारा येरवा उगा पसारा. तुका म्हणे तुझी खरा येरवा उगा पसारा येरवा उगा पसारा येरवा उगा पसारा. तुका म्हणे तुझी खरा येरवा उगा पसारा येरवा उगा पसारा येरवा उगा पसारा. म्हणे तुझी खरा येरवा उगा पसारा येरवा उगा पसारा येरवा उगा. त्याच्या वाचून सगळं पसारा, नुसता पसारा, वावगा पसारा, तोच फक्त खरा. संसार कशा पद्धतीचा हे समजण्यासाठी तुम्हाला अजून एक दृष्टांत सांगतो. एक संस्कृत मध्ये एक शब्द आहे, संसरती नावाचा एक शब्द आहे. संसरती इति संसारः. संसरती शब्दाचा अर्थ असा होतो, नेहमी पुढं सरकतो आणि हातात तर काहीच येत नाही, त्याला म्हणतात संसार. आणि हे जर तुम्हाला कळत नसलं तर मी दृष्टांत सांगतो तुम्हाला. तुम्ही खो खोचा खेळ बघितला का? खो खोचा पूर्वी शाळेवर खो खोचा खेळ असायचा. त्या खेळामधलं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. 2 टीम मधला खेळ असतो आणि 2 टीम मधला खेळ. आणि त्याच्यामध्ये एक मुलगा इकडे तोंड करून बसलेला असतो, एक मुलगा इकडे तोंड करून बसलेला असतो, पुन्हा एक इकडे बसून असे एक लाईन बसलेली असते. आणि इकडच्या कडीला एक मुलगा उभा असतो आणि तिकडच्या कडीला एक मुलगा उभा असतो. फक्त खेळ समजून घ्या मी काय सांगतो. जो मुलगा शिवून घेणारा असतो त्याला एक योजना असते त्या खेळामध्ये. तो शिवणारा गडी जवळ आला आणि शिवणार एवढ्याच त्याने पटकन मधात घुसायचं त्या गड्यामधून. आणि जो शिवणारा मुलगा असतो का त्याला मधात पळता येत नाही. गड्याच्या मधून पळाला की आऊट. त्याला फक्त ह्या टोकावून त्या टोकालाच पळायचं असतं, मधात घुसायचं नाही. असं ती योजना असते खेळामध्ये. मग ते शिवून घेणारा मुलगा मधात पळत असल्यामुळं त्या शिवणाऱ्याला गवसत नाही. आणि ते शिवणारा पोरगा घायल होतो, दमतो, थकतो. आणि मग थकल्याच्या नंतर त्याला एक फंक्शन दिलेलं असतं, एक सवलत असते योजना खेळातली. कोणती? खो. खोद. हा असं खो द्यायचा, पुढून नाही मागून खो द्यायचा. ज्या मुलाचा चेहरा पुढे त्याच्या मागून खो द्यायचा आणि त्याने नव्या दमाने उठायचं आणि त्याच्या पाठीमाग लागायचं. हे जसा खेळ आहे ना तसंच आहे बघा हे संसार. ही एक टीम आणि ती एक टीम, 2 टीम मधला खेळ. म्हणून आपले पंजोबा पळून 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 थकले, 80 वर्षे झाली, त्याच्या बापाला मेळ लागला नाही. म्हणून आपल्या पंजोबानी आपल्या आजोबाला खो दिला, खो. आणि आपला आजा नव्या दमाने उठला. इतका पेटला म्हणतात ते. कधी आळंदी नाही, पंढरपूर नाही, कधी सप्ताह नाही, कधी वर्गणी नाही, काहीच नाही. उलट घरातल्या लोकांना शिक्षण. माणसाला कोणता बी नाद असावा पण कीर्तनाचा मोकार नाद नसा. इतकं नुसतं संसार संसार संसार.
आणि किती हलकट माणसं आहे संसारामध्ये सांगू का तुम्हाला. इतके बारकाईनं संसार करणारी माणसं आहेत महाराज. सगळ्या एक जणाने तर सगळ्या चाव्या घरातल्या त्याच्या कांबराला. पैशाच्या तिजोरीच्या असू द्या ना, पण जनावराच्या फाकटाची किल्ली बी ह्याच्या कांबराला. आणि मला नंतर कळालं की हिंदू लोकात करजुडा कम बांधित किल्ल्याच्या घोसासाठी. घरामध्ये 4 पाहुणे आले तर सुनबाईला अशी विनंती करावी लागते सासऱ्याला, मामाजी पाहुणे आले चहा करायचे. हे तितके सुद्धा चावी सुनाकडे देत नाही. तिथूनच विचारणार किती पाहुणे आहेत, आणि जेवढे पाहुणे आहेत तेवढी साखर काढून द्यायची. किल्ली नाही खोलायची. ते तसंच कंबर घेऊन घागळांग घागळांग गळून गेले ते. इतके हलकट माणसं आहेत काय काय संसारामध्ये. इतक्या बारकाईने संसार करणारे माणसं आहेत. तुकाराम महाराजांसारख्यांचे शब्द ऐका जरा. हात झाडून या जाती पात्र होती दंडास. रिकाम्या हाताने यावं लागतं, रिकाम्याच हाताने जावं लागतं. पण किती बारकावा, किती बारकायची. आणि तुम्हाला सांगतो इतका बारकाईचा संसार करून करून आजोबांनी इस्टेट कमवली. कौरक 90 वर्ष वय होत आणि गलीत गात्र अवस्था झाली. डोळेगावचे कवाड लागले, डोळ्याने दिसाना. कानपूर लाईन गेली, कानाने ऐकू येना. आणि तोंडात दात राहिले नाही. 32ला 32 जणांनी राजीनामा दिला. आणि महाराज मग काय हे तोंडाचं बोळक झालं. खोबऱ्याची वाटी झाली असे मुख आणि गळत असे नाक श्लेष्मपुरी. नाशिक मधून 2 पुरं व्हायला लागले. नाशिक मधून व्हायला लागले. जायकवाडीचा उजवा प्रकल्प, डावा प्रकल्प, दोन्ही कोण 2 पुरं व्हायला लागले. आणि असली अवस्था झाली ना एकदा महाराज, स्वतःची बायको सुद्धा नीट बोलत. बाईला मन खरा मरला तरी बरे नासियल घर कुंपनिया नासियल घर. बाईला मन खरा मरला तरी बरे नासियल कुंपनिया घर. बाईला म्हणे खर. खर म्हणजे गाढ हो, त्याला काही किंमत नसते. माणसाला संसारात कौरक किंमत असते. जोवरी चढ नगा तोवरी म्हणती माझा. जवळ जर खिसा गरम असला ना तर घरात त्याला किंमत. एकदा त्याच्या हातातून गेलं, घरचा कर्तबगार ज्यावेळेस माणूस असतो ना त्यावेळेस सगळे घरातले 10 मिनिटं बी माणूस बाहेर गेला सगळं घर अण्णा कुठे गेले, अण्णा कुठे गेले, सगळं घर अण्णा अण्णा करतो. अहो माणसं अण्णा म्हणते त्यात नवल नाही हो. पण हे 5-5 4-4 वर्षाचे काटते त्याला अण्णा म्हणजे सीताफळ आहे का जांब आहे काहीच माहित नसतं. ते सुद्धा म्हणतात अण्णा कुठे गेले, अण्णा कुठे गेले. हे अण्णा अण्णा कुठपर्यंत चालतं. जोपर्यंत ते अन्नाचं अन्न घरात येणं चालू असतं तोपर्यंत अण्णा कुठे गेले. एकदा ते अन्नाचं अन्न घरात येणं बंद झालं की अन्नाला मोतूल होतो. ही संसाराची परिस्थिती. आणि म्हणून त्याने इतकं 90 वर्षे होऊस तर त्याने वडलं त्याच्या बापाला मिळ लागला नाही. गलीत गात्र अवस्था झाली, थोबाडात दात राहिला नाही. आणि जोपर्यंत माणसाच्या तोंडात दात असतो ना तोपर्यंत ती जिब्बी बिचारी इज्जतवान आबरूवान कधी खिडकीतून डोकावून बघत. पण दात निघून गेल्यावर तिला विश्वासच बसत नाही. तिला वाटतं पुन्हा येतात का काय. 2-2 मिनिटं कहोर चालूच असतं त्याचं. झोपेत सुद्धा चालूच असतं. त्याला किती बी सांगा ही मळणी यंत्राची चाळणी फिरू नका, चालूच पुढं महाग. आणि असल्या माणसाला एकादशी दिवशी शेंगदाणे खायला द्यावा. अरा खडी मशीन मध्ये खडे टाकल्यावानी खडाल 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 दिसते. इकडे ढकलायचे तिकडे ढकलायचे. आणि तसल्या माणसाला महाराज सतकुरबी चपाती दिली जस काय कुत्र्याला टायर चगळायला लागलं असं चगळी तर ते नुसतं इकडे फिरित तिकडे फिरित चावतच नाही काय करी. आणि असली बिकट अवस्था झाली घरात त्याच्यापाशी थांबत सुद्धा नाही कोणी. असं नुसतं ढकली देत त्याच्या पुढं ताण.
आणि त्याने आपलं बळच सूर गळायचं. आणि ती का चूर गळत का हातात ताकद राहिलेली नसते. ते बळच आपलं असं पुस करायचं, जर शिकण टाकायचं, मुक्काम पोस्ट दिहे पूर्ण कर ढाकलायचं नुसतं मदत. आणि मदत गेल्या तुमच्या मने ती काय पचत का काय. अहो अवकाळी पावसाला सुरुवात, रातच्या 2 वाजताच विजासह कडकडाट आणि ताशी 80 किलोमीटरच्या वेगाने वादळ. शेजारचे झाड तर उपटूनच पडत येत. विठाला एवढी बिकट अवस्था होस तर राजाने संसार केला, पण त्याला काही सापडलं नाही. म्हणून आपल्या आजोबाने आपल्या बापाला खो दिला, खो. आणि आपल्या बापाने आपल्याला खो दिलाय. बेजार आहेत लोक निस्ते पळण्यावर. संसारिक तर इतके भांबावलेले, डोळे सुद्धा पुशीत नाहीत झोपेतून उठलं. जसे चोळीत येत, एका पायात बूट एका पायात चप्पल, निस्त्या पळण्यावर आहेत. संसारातलं तर द्या सोडून आमचे काय साधी पळत येत. दिवस पुराणा यायला, रात्र कमी पडायला लागली. एक जण तर महाराज सायकल घेऊन पळत होत. मी म्हणलं जे हरी काय मत नाही. मी म्हणलं मग बसून जाय. छे बसायला बी टाइम नाही. पळतोच कुठं काय माहित. निस्ते पळण्यावर बेजार आहे. कोणाला काय भेटाना, भेटणच कसं नाहीच तिथं भेटन कुठून. हेराती माई के दुःखाची नाहीच. अत्यंत आभार नाही, त्याच्यामध्ये नाहीच बाबा. संसारामध्ये सुख नावाची गोष्ट, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ. फक्त आपण भेटले कस काय बरं नाही सण. बरं कशामुळं नाही, खरं नाहीच ते. खरं नाही म्हणून बरं नाही. त्याच्यामुळं संसारामध्ये सुख नावाची गोष्ट. ज्ञानोबरायांचं एक प्रमाण सांगतो. सांडी रे सांडी बाळा सांडी संसार छंद, मासिया मोहळ रे तेने रचियेला कंदू, झाडूनी आणिक नेला तया फुकटची वेदू, तैशीच तुझी होईल परी विषयी आनंद, जागरे पुत्र राया जाई श्री गुरु शरण, देह तू विसरलासी चुकवी जन्म मरण. ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. आता ह्याच्यामध्ये एक दृष्टांत दिलाय माऊली, तेवढा दृष्टांत सांगायचा मला तुम्हाला. मोहळ कळत असत ना, मोहळ. मोहळाच्या माश्या रोज सकाळी उठून दिवसभर गोंग 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 चालूच. दिवसभर फिरून 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 मोहळाची माशी तोंडामध्ये किती किलो मध गोळा करीत असते. अहो किलो कशाला, काही मिली तोंडामध्ये मध. मग त्या माशाने रोज फिरून फिरून एवढसा मध गोळा करायचा आणि त्या सगळ्या माशाने एकत्रित येऊन एवढा कांदा तयार केलेला असतो. आणि आपल्यासारखा शेतकरी बहादर शेतामध्ये जातो ते मोहोळ बघतो. काय मोहोळ आहे, आणि झोडलं पाहिजे. आणि झोडलं पाहिजे म्हणलं मग झोडाला काय महाराज गौरी पेटवला. आणि गौरी पेटवली महाराज आणि झोडाला सुरुवात केली की काही माश्या धुपदानी उठून जातात, काही माश्या गुतून मारतात, आणि काही माश्या जळून जातात, आणि काही माश्या उठून जातात. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सगळ्या माश्याने दिवसभर फिरून 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 एवढा कांदा तयार केला. शेवटी झोडल्यानंतर माशीच्या पदरात काय पडलं? तुम्हाला मराठी कळते ना? दिवसभर माशाने फिरून फिरून कांदा तयार केला आणि झोडणाऱ्याने ती कांदा घेऊन गेला. माशीच्या पदरात काय पडलं? मधुमक्षिया मोहळे साचिती रात्र दिन, मधुमक्षिया मोहळे साचिती रात्र दिन, भाग्यवंत मध घेऊन गेला, भाग्यवंत मध घेऊन गेला. मधुमक्षी मोहळे साचिती रात्र दिन, मधुमक्ष मोहळा
आणि ते तुमच्या डोक्यावरून गेलं काय तुम्हाला संसारातलं सांगतो तर हे संसारातलं येड आहे हे संसारातलं सांगितलं की पटकन लागते एक म्हातार जीवनभर त्यांनी पारमार्थ कधी केला निस्ता संसार 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 आणि शेवटी मरायची टाइम आली आणि त्याची वाचा गेली बोलता येत नव्हतं फक्त डोळ्यानं दिसायचं आणि ऐकायला बी येत नव्हतं आणि मग शेवटची स्टेप दोन्ही पोरं जवळ आली मोठं पोरग मोठी सून लहान पोरग लहानी सून चौघ जवळ आली पोरग म्हणायचं दादा तुम्ही आता मागचा काहीच विचार करू नका आता फक्त राम 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 म्हणा आता जिंदगीत कधी राम राम म्हणलाच नाही तर शेवटी कसं येईल आणि ती एवढं सोपं आहे म्हातारा असं टळ बघायचं नाही बोलता ते येत नव्हतं आणि म्हातारा त्या पोराला कसं करायचं इशारा करायचा बोलता येत नव्हतं पण ह्या पोराला काय मेळ लागत नसतं पोर एकूणमेकाला म्हणायचे काय म्हणते तर दादा ती मोठी सून म्हणजे तुम्हाला आता काय अक्कल नाही माय ते वाकाऱ्या देऊन बोलणं ते आणि बाया खरंच म्हणतात ना तसं आणि माणसं महाराज इतकी बेश्रम झाले असं मला एक जणांनी घरी नेलं आता त्याला मला आता कीर्तन झालं जातो नाही म्हणजे चला घरी नेलं चहा वगैरे ठेवला आणि दोघं नवरा पुढं दोन गावातली माणसं आणि ती मी म्हणलं तुम्ही कीर्तनाला दिसली नाही तर ती बायको काय म्हणते त्याची अहो त्यांना काय अक्कल आहे का काय आमच्या देखता आणि ते कसं करते इतका बेश्रमपणा लाज नाही राहील तसं महाराज ती बायको त्याला म्हणजे तुम्हाला तर अक्कलच नाही राहील अहो म्हातारं काय म्हणतंय ह्या भीतीत काहीतरी आहे मागच्या भीतीत काहीतरी आहे असा इशारा करायला मग आता बायको तशी म्हणल्यानंतर लगेच ह्यानी खोरेन टिकावून काढली मागचा भिताड सुरू केलं पाडायला आणि म्हातारा टळ बघायले पण बोलता येत नव्हतं म्हातारा असं करायचं पोराने दुसऱ्याची इकडे भिताड पाड मागचं पाड इकडे पण मात्र असं करायचं घराच्या चारही भिंती पाडल्या पोराने काहीच सापडलं नाही आणि अशा मटी खराब पोराला वाटलं म्हातारीने कुठेतरी गबाळ ठेवलंय पण म्हातारीला बोलता येईना गावातला एक शहाणा आला ते म्हणला पोरं हो घराच्या भिंती कम पाडल्या ते म्हणले आमचे वडील ना असं करते आणि असं करते पण आम्हाला काही मेळ लागा ना ते गावातला शहाणा नव्हता 150 शहाणा होता ते काय म्हणला कोल्हापूरला माझ्या ओळखीचा एक डॉक्टर 50,000 रुपये फीस आहे त्याची 50,000 रुपये घे एकच ढोस दे मरायचं तर मरणच म्हणली म्हातार पण कुठं काय ठेवलं हे एवढं बोलण्यासाठी 2 शब्द बोलत दे आता अशा खराब ह्या पोरांनी 50,000 रुपये फीस भरून ते कोल्हापूरून डॉक्टर आणला आणि त्या डॉक्टरने एकच इंजेक्शन मारलं त्याला म्हातारं 2 शब्द बोललं काय म्हणलं म्हातारं हे पोरा हो मागच्या गंगीनं ती दळण चाळायची चाळणी नेली ती मी मेले आणा चाळणी केवढ्याला पडली 50,000ला आणि घर कोण तुम्ही बांधणार आहेत काय संसारातला खेळ असा आहे संसारामध्ये सुख नाही संसार फक्त कर्तव्य म्हणून करायचा असतो त्याच्यामध्ये सुख नसतं महाराज तुकाराम महाराज म्हणते एरती माईके दुःखाची जननी नाही आधी अंती अवस आधी नाही नंतर बी राहणार नाही मध्ये जे भासत ते खोटं असतं आणि खोट्यात आनंद नसतो खऱ्यात आनंद असतो मग खरं काय आहे एक परमात्मा खरा आहे तो अविनाशी आहे आणि त्याला तुम्ही आपलंस करा महाराज आम्हाला कळलं बरं का आता आपलंस करा एवढं कळलं आम्हाला पण तो आपलासा होतो कशाने तेवढं सांगा तुकाराम महाराज म्हणले त्याच्या नावाचं पिस लागलं पाहिजे 3ऱ्या चरणामध्ये अविनाश करी आपण
त्या गोविंदाचं पिस लागलं पाहिजे, येड लागला पाहिजे. येड आपल्याला येड आहे, पण संसाराचं येड, परमार्थाचं येड नाही, देवाच्या नामचिंतनाचं वेड नाही. सप्त्यामध्ये सुद्धा सगळं आहे, पण त्याचं कुठं येड आहे? आणि त्याचं येड असले अशी बसली असते येडेवणी नाही तर कशी. ते व्यवहारात मन काय, आपली घराची कळा कशाहून कळत, अंगणाहून कळत. मग आता हे सप्त्याच्या मंडप मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन करीत नाही, हे घरी गेल्यावर काय दिवा लावित असते हे इथंच लक्षात येतं हे सगळं. पण आता सध्या काय चाललंय परमार्थामध्ये, तिथं होतंय म्हणून इथं होतंय, आणि इथं होतंय म्हणून तिथं होतंय. पण ते कशासाठी होतंय, कामून होतंय, ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त करायचं म्हणून करायचं, तिथं होतंय म्हणून इथं करायचं. अनुकरण चालू, परमार्थामध्ये अनुकरण नसलं पाहिजे, अनुसरण असलं पाहिजे. नामचिंतन महाराज, त्या नामचिंतनासारखी साधनाच नाही दुसरी. आणि किती सोपी, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सुलभ, किती सोप आहे महाराज. तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी. शहाणा तो धनी, शहाणा तो धनी घेत असे, नलगती साया सहावे वनांतरा, सहावे वनांतरा. शहाणा तो धनी, शहाणा तो धनी घेत असे, नलगती साया सदावे वनांतरा, सदावे वनांतरा, सदावे वनांतरा. शहाणाच फक्त घेतो, त्याला शहाणा लागतो. येते पाहिजे जातीच, येडा गबाळाचे काम. गबाळ्या माणसाचं काम नाही परमार्थ करणं म्हणजे. आता तुम्हाला इतिहासातले, पुराणातले काल्पनिक दृष्टांत सांगितले, एक वैज्ञानिक सिद्धांत सांगतो. जर कोणी शिकलेला असेल तर त्याला कळल माझी भाषा. वैज्ञानिक सिद्धांत असा आहे, 100 सेंटीग्रेड पाणी जर तापलं की त्याच्यामध्ये एक शक्ती निर्माण होते, त्याला वाफेची शक्ती म्हणतात. आणि वाफेच्या शक्तीचं महत्व तुम्हाला आम्हाला जरी कळत नसलं तरी जेम्स वॅट नावाच्या शास्त्रज्ञाला त्याचं महत्व कळालं. पण वाफेच्या शक्तीवर काय होतं हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर एका वाक्यात सांगतो तुम्हाला. संभाजीनगर सारख्या, पुण्यासारख्या, मुंबई सारख्या मोठमोठ्या शहर मध्ये नुसत्या वाफेच्या शक्तीवरती मोठमोठे प्रोडक्शन उभे राहतात, नुसत्या वाफेच्या शक्तीवर. आणि भारताच्या या टोकावरून त्या टोकाला जर माणूस धावत असत तर वाफेच्या शक्तीवरच धावतो बरं का. कारण विमान, गाड्या हे सगळ्या जे चालतात का, वाफेच्या शक्तीवरच चालतात. गाड्याचं द्या सोडून, ह्या तुमच्या आमच्या गाड्या आहेत का, ह्या गाड्या सुद्धा वाफेच्या शक्तीवर चालतात. तुमच्या आमच्या शरीरामध्ये वाफ आहे, वाफ. तुम्ही सकाळी झोपेतून उठले की तोंड उघडायचं, ओर झालेली वाफ बाहेर निघते. आणि ती वाफ जोपर्यंत शरीरात असते का तोपर्यंतच माणूस जिवंत राहतो. एकदा ती वाफ समाप्त झाली की माणूस खलास होतो. म्हणजे माणसाचं शरीर सुद्धा वाफेच्या शक्तीवरच चालतं. एवढं वाफेच्या शक्तीचं महत्व आहे. फक्त ती वाफ तयार झाली पाहिजे, तापलं पाहिजे. 100 सेंटीग्रेड पाणी तापलं की त्याच्यात परिवर्तन होतं, शक्ती निर्माण होते. आणि 0 डिग्री सेल्सिअस तापमान मायनस मध्ये आलं की त्याच्यात बी परिवर्तन होतं. त्याच्यात काय परिवर्तन होतं, वस्तू जर तुम्ही आज ठेवली आणि 10,000 वर्षांनी ती वस्तू जर काढली तर वस्तू जशाला तशी बाहेर निघते, तिला काहीच होत नाही. म्हणून पिरॅमिड मध्ये मेलेल्या राजाचे प्रेत, ज्याला ममी म्हटलं जातं, लाखो वर्षाचे राजाचे प्रेत जशाला तसे राहतात त्याच्यामध्ये. कारण तिथलं तापमान
0 डिग्री सेल्सिअस तापमान मायनस मध्ये आलेलं असतं. फ्रीज, रेफ्रिजरेटर ज्याला म्हणतो आपण, वस्तू जशाला तशी राहते. त्याचं कारण तिथलं तापमान 0 डिग्री सेल्सिअस तापमान मायनस मध्ये आलेलं असतं. म्हणजे माझा बोलण्याचा आशय असा आहे, खाली गेलेलं पाणी परिवर्तनशील आहे, वरी गेलेलं पाणी परिवर्तनशील आहे, पण मधलं जे पाणी आहे कोमट, त्याच्यात परिवर्तनच नाही होत. ते फक्त आजाराच्या उपयोगाला येतं. डॉक्टर आपल्याला सांगतात तुम्ही कोमट पाणी प्या. आणि तुम्हाला कोमट जर समजत नसेल तर कुमट तर नक्की समजतं. तुमचं आमचं जीवन हे कुमट आहे, कुमट. परिवर्तन नाही, बदल नाही. कीर्तन फक्त ऐकूच तर माना डवलीत येत लोक. आणि एकदा कीर्तन संपलं आणि जरसा सावलीत गेला, कुठलं होतं ते फडो फडो बोललो बाबा, काढा तांबाखू. ते महाराज अति सांगते ते त्याचा धंदाच आहे ते. झालं ते परिवर्तन नाही. एक बोलू का? लग्न करण्याला महत्व नसतं, बायको नांदवायला महत्व असतं. तसं नुसतं सप्ता करायला महत्व नसतं. सप्त्यात परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे, चेंज झालं पाहिजे. सप्ताह झाल्याच्या नंतर जसं तुम्ही हिशोबाशी मीटिंग घेता, सप्त्याचा हिशोब पाहता, तसे दुसरी एक मीटिंग घ्यायचा. या 7 दिवसामध्ये आपल्यात कोणी भजन करणारं तयार झालंय का? कोणी माळ घातली का? कोणी गंध लावतंय का? याचा काहीतरी विचार केला पाहिजे. आपण चेंज झालो का नाही, बदल होतो का नाही आपल्यात. आणि बदल जर होत नसल तर ते करण्यात काही मतलब नाही. चेंज झालं पाहिजे, कारण परमार्थाचा गुणधर्म त्याच्यात बदलच झाला पाहिजे, चेंज झालं पाहिजे जीवन माणसाचं. आणि हे चेंज होतं, पण कधी? त्याचं नामचिंतन केल्याच्या आतून बदल होत राहतो, आतून ऑटोमॅटिक. पण त्याच्या नामाचं पिस लागलं पाहिजे, पिस येड लागलं पाहिजे. तुकाराम महाराजासारखं वेडा झालो, वेडा झालो, आणि वेडी याच्या गावात. तुकाराम महाराजाला किती वेडा तू क्या म्हणायचं. आणि खरं येड्या माणसाचंच काम आहे, हे शहाण्याचं नाही. जेवढे मंडपात आले हे सगळी येडपट आहे. चला म्हणले एक तिकडे मोठी वडीची येडपट येणार. शहाणे माणसाचं काम नाही. शहाणे माणसं बसले असते टीव्ही पुढे. शहाणे माणसं हे असले फालतू नादात पडतच नाहीत. ते म्हणजे काय करायचं आपल्याला, कोणी रांगोळ्या काढू नाही तर कोणी आंघोळ्या करू, आपल्याला याच्यात नाही त्याच्यात नाही, असे सरळ बोलतात. पण जोपर्यंत तुम्हाला त्याच्या नामाचं येड लागत नाही, तोपर्यंत ती अवस्था येत नाही, तो आपलासा होत नाही. त्याचं चिंतन केलं पाहिजे. तत्कथनम तत्चिंतनम. किती स्टेप सांगतो तुम्हाला नामस्मरणाची. जागृतीचं चिंतन झालंच पाहिजे, यात नवल नाही. माणूस झोपला तरी चिंतन झालं पाहिजे, झोपेत सुद्धा चिंतन झालं पाहिजे, स्वप्नात बी चिंतन झालं पाहिजे, तूर या अवस्थेत गेलं तरी चिंतनच झालं पाहिजे. आणि शेवटची स्टेप सांगतो, मरून पडलं तरी चिंतनच झालं पाहिजे. बसलेले लोक मध्ये महाराज लोक काही बी सांगत, मेल्या कुठं चिंतन होत असतं काय? एकच दाखला सांगतो, जास्त नाही. मंगळवेड्याची येस कोसळली, येस ढासळली, त्याच्यात बरेचसे भक्त दिवंगत झाले. आणि पांडुरंगाच्या डोळ्याला पाणी आलं. आणि नामदेवराय समोर आले, सांगितलं देवा काय झालं रडायला? वाईट झालं म्हणे नाम, आज काही चांगलं नाही झालं, खूप वाईट झालं. काय झालं देवा? म्हणजे माझ्या अंतरंगामध्ये रंगलेला माझा एक लाडका भक्त आज दिवंगत झाला, मृत्युमुखी पडला. हे ऐकले की नामदेवाचे डोळे भरून आले. देवा खरंच वाईट झालं, चांगलं नाही झालं, आज काय करायचं आता? देवाने सांगितलं एक काम कर, तिथं जा, त्याच्या अस्थी घेऊन ये, आपण समोर त्याला समाधी देऊ, आपल्या सानिध्यात राहील तू. नामदेवाने सांगितलं देवा तुम्ही बी कधी कधी असं काम सांगतात, आपलं डोकंच काम करीत नाही. म्हणले कस काय? म्हणले इतके माणसं मेलेत तिथं, आणि नेमकं तुमच्या भक्ताच्या अस्थी कशा ओळखायचे? देवाने एक काम सांगितले, तिथं जायचं आणि फक्त हाड उचलायचं आणि कानाला लावायचं. ज्या हाडातून श्री विठ्ठल जय विठ्ठल असा ध्वनी निघला, समजायचं हे माझ्या चोखोबरायचं हाड. मला पुढचा इतिहास नाही सांगायचा. मरून पडलं तरी त्यांची हाड विठ्ठल विठ्ठल म्हणतात,
आपले थोबाड म्हणित नाही. काय विशेष आहे? तुकाराम महाराज ज्या रस्त्याने गेले ते रस्ता विठ्ठल विठ्ठल म्हणतो. नुसतं गण लावला आणि माळ घातली की लगेच सुख होतं आणि लगेच देव मिळतो. ह्या भ्रमात बसू नका तुम्ही. त्याला रात्रंदिवस अट्टहास करावा लागतो. याचसाठी केला होता अट्टहास आणि शेवटाचा दिस गोडवा. रात्रंदिवस त्याचं चिंतन करावं लागतं. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, दिन रजनी हाची धंदा, रजनी हाची धंदा, हाची धंदा. रजनी हाची धंदा, गोविंदाची पवाडे. दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत. रात्रंदिवस त्याच्या नामाचं चिंतन झालं पाहिजे. चिंतना व्यतिरिक्त दुसरं काही नाही. फक्त चिंतन करीत असताना 3 विशेषण लावायचे. भाव असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे आणि विश्वास असला पाहिजे. गीत गायचं पण भावे गावे गीत. भावनेनं गा, कारण भावनेला जास्त महत्व आहे. परमार्थामध्ये भावनेला किंमत आहे आणि संसारामध्ये क्रियेला महत्व. संसारामध्ये क्रिया महत्वाची आणि परमार्थामध्ये भाव महत्वाचा. हे समजण्यासाठी पुन्हा एक दृष्टांत सांगतो. मला शिक्षकाने पोराची परीक्षा घ्यायची म्हणून शिक्षकाने सांगितलं मी तुमची परीक्षा घेणार आहे. मी उदाहरण कशासाठी सांगायला एवढं लक्षात घ्या. संसारात लागती ती क्रिया आणि परमार्थात लागतो तो भाव. याच्यासाठी दृष्टांत शिक्षकांनी काय सांगितलं, पोरं हो मला चालणारी रेल्वे काढून द्या. काय सांगितलं शिक्षकांनी? चालणारी रेल्वे काढा. सगळ्या जणांनी काढ्या महाराज पेपरवर पेनाने. पण एक पोरग ढ होत. आणि खरं म्हणजे ढ पोरच हुशार असते बरं का. खरंच ना, ढ पोरच हुशार असते. फक्त त्याची अडचण एवढी असती की ते ज्याच्याच हुशारी दाखवतात त्याच्यात दाखवित. ते भांडणात जास्ती हुशारी दाखवितात, खोड्या करण्यात जास्ती हुशारी दाखवितात. ती हुशारी जर इकडे घातली तर त्याच्यासारखं हुशार कोण नसतो. पण त्याला काय ते रेल्वे काढता येत नाही. मग त्यांनी काय केलं, एक कॅच पेन घेतला, कागद घेतला आणि एक डोंगर काढला. आता डोंगर काढायला काय लागतं, त्याने असा डोंगर काढला एक आणि त्याला एक बोगदा केला त्या डोंगराला. आणि बोगदा करायला काय लागतं, नुसतं असा आवळा केला आणि त्याच्या 2 पटऱ्या काढल्या रेल्वेच्या आणि त्याच्या खाली एक वाक्य लिहिलं, गुरुजी रेल्वे चालूच आहे सध्या बोगद्यात गेली. काय डोकली ती म्हणाव त्याला. आणि मी सांगितलं ना तुम्हाला ढ पोरच हुशार असतं. आणि ते पेपर दिला महाराज त्यांनी. आता शेवटी ते गुरुजीच गुरुजीला काय महाराज, गुरुजीने सगळे पेपर बघितले आणि ते पेपर बघितल्यावर गुरुजीला हसू आलं. गुरुजीला वाटलं पोरग लयच हुशार दिसते. गुरुजीने ते पेपर बघितला, सगळं बघितलं, ते वाक्य वाचलं आणि त्याच्या खाली पुन्हा एक त्यांनी वाक्य लिहिलं. विद्यार्थ्याला काय सांगितलं ते गुरुजीने? त्यांनी सांगितलं होतं रेल्वे चालूच आहे सध्या बोगद्यात गेली. गुरुजीने खाली काय वाक्य लिहिलं, फक्त रेल्वे बाहेर निघू द्या मगच मार्क दिले जाते. माझं उदाहरण संपलं. त्याच्यातून तात्पर्य काय घ्यायचं आहे, तिथं रेल्वे आहेच या भावनेला काय किंमत. तिथं काय पाहिजे, रेल्वेच पाहिजे. तिथं क्रियाच पाहिजे. तिथं भावनेला काही किंमत नाही. तोच दृष्टांत फिरवा.
परमार्थामध्ये तुमच्या समोर समजा महादेवाची पिंड आहे, श्रावण महिना आहे आणि सोमवार आहे आणि तुमच्या जवळ काहीच नाही, बेलाचं पान नाही आणि दिरगुडीचा पाला तुम्ही वर पा आणि पांडुरंगाला फक्त महादेवाला एकच सांगा की मी तुला हे सोन्याचं पान अर्पण करतो तरी चालतं महाराज. भाव फक्त पाहिजे. परमार्थात भावनेला किंमत आहे, संसारामध्ये क्रियेला महत्व आहे. म्हणून परमार्थामध्ये तुम्ही किती अभ्यासू आहात, तुम्ही किती कलाकार आहात, तुम्ही किती गुणवान आहात याला महत्व नाही, तुम्ही किती भावनिक आहात याला महत्व. याच्यासाठी एक दृष्टांत सांग, अजून डबल एकदा. बादशहाच्या दरबारामध्ये एक बिरबल नावाची व्यक्ती होती आणि फार बुद्धिमान. तर बादशाला काय वाटलं, बिरबलचा अपमान करू म्हणून सकाळच्या वेळी सगळी सभा भरली आणि बिरबल समोर आला आणि बादशाने सांगितलं, बिरबल मला आज विचित्र स्वप्न पडलं. आज म्हणले कसं काय? म्हणे जरा विचित्रच पडलं. म्हणे कसं पडलं स्वप्न जहापणा? मग त्यांनी सांगितलं, आपण दोघं रस्त्याने जात होतो आणि रस्त्यात 2 खड्डे होते. त्यावेळेस रस्त्यात 2च खड्डे होते. त्यावेळेस रस्त्यात 2च खड्डे होते. आपण दोघं रस्त्याने जात होतो, रस्त्यात 2 खड्डे होते आणि काय झालं म्हणे, तू एका खड्ड्यात पडलास, मी एका खड्ड्यात पडलो. बिरबलने सांगितलं, राजेसाहेब फार वाईट झालं. म्हणले बिरबला आताच नाही वाईट पुढे. म्हणे पुढं काय? अरे म्हणले मी ज्या खड्ड्यात पडलो ती मधाचा खड्डा होता आणि तू ज्या खड्ड्यात पडलास ते घाणीचा खड्डा होता. सगळे सभेत लोक हसले. बिरबलचा अपमान झाला. पण बिरबल ऐकून घेण्यासारखा म्हणजे काय माझ्यासारखा नव्हता, गप बसणारा. ते बिरबल म्हणजे सध्याच्या भाषेत सांगू का तुम्हाला, सध्याच्या भाषेत म्हणजे मराठीतला भाऊ कदम आणि हिंदीतला कपिल शर्मा, 1000 जॉबी. ते बिरबल म्हणला, काय जहापणा, काय योगायोग म्हणे बादशाह, काय योगायोग आहे म्हणे. म्हणे कस काय? म्हणे तुम्हाला जसं स्वप्न पडलं का तसंच मला स्वप्न पडलं. म्हणे तुला काय पडलं? म्हणले काय ना, आपण दोघं रस्त्याने जात होतो, रस्त्यात 2 खड्डे होते, तुम्ही एका रस्त्यात खड्ड्यात पडात, मी एका खड्ड्यात पडू. बादशाने सांगितलं, अरे हे स्वप्न तर मला सुद्धा पडलं, माझं स्वप्न थोडं पुढे आहे. म्हणे तुम्ही एका खड्ड्यात पडात, मी एका खड्ड्यात पडू, तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडात, मी घाणीच्या खड्ड्यात पडू आणि दोघं 15 मिनिटांनी वर आलो आणि वर आल्याच्या नंतर मी तुम्हाला चाटीत होतो आणि तुम्ही मला चाटीत होता. माझा दृष्टांत संपला. तुम्ही कोण्या खड्ड्यात पडले याला महत्व नाही, तुम्ही चाटता काय याला महत्व आहे. विठाला विठाला. तसं तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आलात, कोणत्या संप्रदायात वाढलात, तुम्ही गरीब आहेत का, श्रीमंत आहेत का, काळे आहेत का, गोरे आहेत का, स्त्री आहेत का, पुरुष आहेत, याला काही किंमत नाही. तुमच्यात भाव काय आहे याला महत्व. आणि त्या भावयुक्त अंतःकरणाने तुम्ही जर त्याचं चिंतन केलं तर तुम्हाला सुख मिळेल असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त मात्र सुख भेटणार नाही. तेने विना जीवा सुख नव्हे. आणि एकदा तो नामस्मरणाने आपला साथ झाला की त्याचा फायदा शेवटच्या चरणात सांगितला. तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, तुका
पुरे उत्तमाची पुरे किती मागे येरते बाई गे तुझी जयते येरते बाई गे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम